नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता खटाव तालुक्यामध्ये एक पारंपरिक आणि नामांकित मैदान म्हणजे खटावचं 9-12चं मैदान. तर या मैदानाची रूपरेषा कशा पद्धतीने असणार आहे, मैदानाच्या नियम व अटी कशा पद्धतीने असणार आहेत आणि मैदानाची नोंद वगैरे किती तारखेला चालू होणार ते आपण सर्व या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्या समवेत आहेत खटाव 9-12चे जे मैदान होणार आहे त्या मैदानाचे आयोजक आहेत. चला तर मग व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. नमस्कार. काय सांगाल मैदानाबद्दल? कारण मैदानाची तयारी बऱ्यापैकी पूर्णरित्या तयारी झालेली आहे, तरी माहिती द्या मैदानाची. मैदान हे काय म्हणजे सगळ्याला माहीतच आहे, बुरकुडी पाटीवरचं रानबीन मैदान बेदान, त्यामुळे काय अडचण नाही, लय काय सांगायची गरज नाही. मैदानाची पूर्णपणे तयारी झाली, बॅरिकेड म्हणजे लागलेला आहे, फाट्या बिट्या क्लिअर झालेल्या आहेत. त्या फक्त आता ऑनलाईन नोंद परवापासून चालू झालेली आहे. तर 8 तारखेपर्यंत सर्व बैलगाडी मालकांनी 8 तारखेपर्यंत 3-4 वाजेपर्यंत भरपूर संख्येनं गाड्या नोंदवून सहकार्य करावं एवढीच विनंती बैलगाडी मालकांना आमची राहील. तरी किती वर्षापासून हे मैदान सुरू आहे आणि जरा भरपूर वर्षाचा वारसा या मैदानाला लाभलाय, तर काय सांगाल? मैदानाची 60-65 वर्षाची परंपरा आहे. मैदान हे अतिशय जुनं आणि पारंपरिक पद्धतीनं मैदान ही 9-12चं केलं जातं. ह्या मैदानात भरपूर अशी जुनी लोक या मैदानावरनं पळून गेलेली आहेत. आता मला नावं सांगाय काही इतकं म्हणजे हे नाही, पण सगळ्यांना माहीत आहे खटावचा 9-12 म्हणलं की आज ह्या सातारा जिल्ह्यात पहिल्यांदा खटाव तालुक्यातलं ही जुनानं पारंपरिक मैदान आहे. मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होणार आहे का? हो, मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानं होणार आणि दुसरी गोष्ट शासनानं घालून दिलेल्या नियमानंच मैदान होणार. आता मैदानात शासकीय परमिशन कुठपर्यंत आले? पूर्णपणे झालेले आहे. बरं, झालेले आहे ते आपण सोशल मीडियावर अपलोड करू. हो हो हो. तरी बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल? बैलगाडी मालकांना एकच आव्हान करू शकतो की होता होईल एवढं 8 तारखेपर्यंत नोंद करून घ्यावी की जेणेकरून 5ला लॉट निघालं पाहिजे. त्याच्यामुळं त्या बैलवाल्यांची नाही का, आज थंडीचा दिवस आहे तर गैरसोय होती, रात्रीच्या 11ला लॉट पडत येतं, त्यानं परत 12-1ला झोपायला लागतंय. हे असं न करता माझी एकच विनंती बैलगाडी मालकांना राहील की होता होईल एवढं लवकरात लवकर 9-12च्या मैदानासाठी गाड्या ऑनलाईन नोंद करून कमिटीला सहकार्य करावं आणि जेणेकरून 5-5:30-6ला लॉट पडलं जातील. तुम्हाला बी ती लॉट सगळ्यांना वाचायला भेटेल. त्यासाठी तुमची हलगर्जीपणा काय होणार नाही अशा हेतून बैलगाडी मालकांनी आम्हाला सहकार्य करावं एवढीच आमची विनंती राहील. आता बक्षिसाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे? 1 ते शेवटच्या क्रमांकापर्यंत? 1 ते शेवटच्या क्रमांकापर्यंत असं बक्षीस आहे. 1 लाख रुपये 1 नंबरचं बक्षीस आहे, 2 नंबरचं 81,000 आहे, 3 नंबरचं 61,000 आहे, 4 नंबरचं 41,000 आहे, 5 नंबरचं 21,000 आहे, 6 नंबरचं 15,000 आहे आणि 7 नंबरचं 11,000 आहे. असं बक्षीस आहे फायनलच्या गाडी मालकांना. आणि जो सिमीला 2 नंबरला उतरणार आहे त्याला 2100 रुपये मानधन देऊन त्याला चषक देऊन सन्मानित केलं जाणार आहे. म्हणजे क्वार्टर सेमीचा. आणि फायनलला ज्या गाड्या फायनलला राहणार आहे त्याचं 7 ड्रायव्हर आणि 7 गाडी मालकांना 2 ढाली आणि ड्रायव्हरांना फेटा आणि ढाल देऊन त्यांना सन्मानित केलं जाणार आहे आणि 1,000 रुपये दिले जाणार आहे. ड्रायव्हर यांचा पण विचार या मैदानात करण्यात? ड्रायव्हरचा पण या मैदानात विचार केला जाणार आहे. आणि महत्वाचा एक विषय आहे की गेल्या वर्षी ह्या 9-12च्या मैदानात गेल्या वर्षी मंगडे त्याचा सुंदर आणि तो गुरु त्यांनी 1 नंबर केला होता म्हणजे गेल्या वर्षी. तर त्या बैलजोडीचा आमच्या पिंपळेश्वर संघटनेमार्फत त्यांचा महाराष्ट्र केसरी किताब देऊन त्यांना सन्मानित करणार आहे. आता मैदानाच्या नियमाकडे येतो. सकाळी किती वाजता मैदान सुरू होणार? मैदान करेक्ट सकाळी 8:30ला मैदान चालू होणार. मेन म्हणजे लॉबी टचचा जो नियम आहे तुमचा तो कशा पद्धतीने असणार तो बैलगाडी मालकांना एकदा समजून सांगा तुम्ही. नाही, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो नियम आहे की बैल इथून तासातून गेला, इकडून तासातून गेला तर निकाल
दिला जाणार. बैलानं जर इथं तास किंवा चकडपलटी झालं तर निकाल दिला जाणार निकाल नाही. direct cancel ठीक आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा जो नियम आहे ते नियमानच मैदान होणार आहे. फाटी बद्दल काय सांगाल? फाटी माहितीच संपूर्ण महाराष्ट्राला कशा पद्धती, पण कशा पद्धतीचं रान आहे? रान ही मऊ आणि कटान असं मिक्स रान आहे. म्हणजे असं लय पण कटान नाही, लय पण मऊ नाही, म्हणजे बऱ्यापैकी आहे. आणि सगळ्या बैलगाडी मालकांना सगळ्यांना मैदान ही माहित आहे. एकूण फाटी किती आहेत आपल्या? आता एकूण फाट्या 10 आहेत. 10 आहेत. आणि फाटीची फाटी आतला अंतर किती? आतल्या आत 15 फुटाचं अंतर आहे. बर, सगळ्या जे फाटे आहेत सेम अंतर आहे का? सगळ्या 1 ते 10 पर्यंत सेम फाट्या आहेत. 10ची 10 म्हणजे 15 फूट साधारणतः अंतर. हा, म्हणजे 16 फुटाची फाटी आहे. बर. पण आतल्या आत 15 गावते फूट 15 फूट आहे बघा. आता सुट्टीचा नियमाबद्दल येतो. सुट्टीला पट्टी असणार आहे का? सुट्टीला पट्टी आहे. हा, आता आपण मागच्या मैदानात पाहिलं की सुट्टी मेकर किंवा जे बैलगाडी मालक असतात, दुसऱ्याचा पाय एखाद्या त्यांच्याच टीम मधला पुढं असला तर तो निकाल ग्राह्य धरला जाणार आहे का? नाही, सुट्टी मेकरला एकच, बैलगाडी मालकांना आणि सुट्टी मेकरला एकच माझी विनंती राहील की जो बैल तुमच्या बैलाच्या तोंडाच्या समोर जो पोरगा एखादा कोण उभा असतो तो देखील ह्या 9-12च्या अड्ड्यात नसणार आहे. जो कोण तिथं पुढे दिसेल त्याच्या गाडीच्या पुढे तरी त्याला निकाल दिला जाणार नाही. तो निकाल डायरेक्ट कॅन्सल केला जाणार. खालचा निकाल बघितल्याशिवाय वर निकाल भेटणारच नाही. मैदानात जर समजा गट सेमी ला सामना निकाल झाला तर कशा पद्धतीने कमिटीचा निर्णय असणार? निर्णय कमिटीचा एकच असणार. दोन्ही गाडी मालकांचं जर समगनमत झालं तर ठीक, अन्यथा कमिटी चिठ्ठी टाकणार आणि त्यात त्यांचा फायनल. गटाला चाल दिली जाईल का? कसं काय? नाही, गटाला चाल दिली जाईल. काय लय काटोकोरपणे जर निकाल असेल तर त्याला गटाला चाल दिली जाईल. पण ती बी नाही का काटोकर, नाहीतर कोण येईल की माझं तोंड आहे आणि आहे, चालणार नाही. म्हणजे डायरेक्ट कमिटीचा जो निर्णय असेल, कमिटीचा निर्णय असेल तो अखेर राहील. समालोचन कोण करणार आहे आणि आपल्या लाईव्ह कुठल्या चॅनलवर दिसणार आहे आणि मैदानाचा झेंडा पंच कोण असणार आहेत? लाईव्ह चॅनलला पवन यादव आहे, झेंडा पंच सोमनाथ जगदाळे आहे आणि समालोचन सुनील मोरे आणि गणेश तांबे. बर, हे सर्वजण. हे सर्व टीम. आता तुम्ही म्हटलं तसं शासकीय परवानगी आलेलीच आहे. जर समजा इन केस होऊ नये असं पण अपघात घडला बैलाला तर पशुवैद्यकीय अधिकारी या मैदानात असणार आहेत? हो, आहे की आहे. म्हणजे सर्व ॲम्ब्युलन्सची ॲम्ब्युलन्सची सोय आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बिक्टर बी इथंच आहे. लॉट किती तारखेला पाडले जातील? लॉट 8 तारखेला संध्याकाळी, म्हणजे बैलगाडी मालकांनी जर आम्हाला 4 वाजता जर आमच्या म्हणण्याप्रमाणे कोटा पूर्ण झाला तर आम्ही 5ला 6लाच लॉट काढणार. आदल्या दिवशीच लॉट असणार आहे. बरोबर. आता 9-12चं मैदान म्हटलं की गर्दी होतेच. तुम्ही बैलांना कुठला त्रास होऊ नये म्हणून बॅरिकेटिंग जवळपास बऱ्यापैकी केलेलं आहे. 700 फूट बॅरिकेड आहे. 700 फूट दोन्हीकडे बॅरिकेड आहे. हो, 700 फूट. आणि पब्लिक वर कंट्रोल करायला समोर तुमचे पंच किती असणार आहेत? कसं काय समोर पंच काय 150-200 पंच आहेत. म्हणजे गावातले सगळे ग्रामस्थ असणार? नाही, पूर्ण सगळीकडे पटांगण असल्यामुळं पब्लिकचा आणि लय गर्दीचा ह्याचा काय लय विषय होत नाही, कारण इथं भरपूर मैदान मागे झालेले आहेत. गटाला किंवा सेमीला किंवा फायनलला जर ड्रायव्हरने शेपूट चावल्याचं आढळून आल्यास तर काय निर्णय असणार आहे तुमच्या कमिटी? त्याचा निर्णय असा असणार आहे, जो ड्रायव्हर शेपूट चावेल आणि ती जर आमच्या म्हणजे संघटनेच्या ह्याच्या निदर्शनात जर बैलगाडी मालकांनी जर आणून दिलं तर त्या गाडीचा निकाल कॅन्सल केला जाणार. डायरेक्ट कॅन्सल केला जाणार. डायरेक्ट जो ड्रायव्हर शिपूट चावल त्या गाडीचा निकाल कॅन्सल केला जाणार. आणि महत्वाचा एक विषय, ह्या अड्ड्यात त्याला कुठल्याच गाडीवर बसवून दिला जाणार नाही ड्रायव्हरला. त्यामुळं कोणत्याच गाडीवर त्या ड्रायव्हरनं शेपूट चावल्याला ती निदर्शनात आलं की कोणत्याच गाडीवर तो बसला जाणार नाही ह्या अड्ड्यात. जर समजा गटाला एखादी गाडी पडली आणि परत त्या गाडीनं मार खाल्ला, परत दुसऱ्या गाडीसोबत तो बैल पळाला तर कशा पद्धतीने डबल बैल पळाला? डबल बैल पळाला तर त्याला निकाल नसणारच आहे. म्हणजे त्यानं जरी गट पास केलेला असला, सेमी पास केलेला असला आणि जरी समजा फायनलला
ती निदर्शनात समजा एखाद्यानं आणून धावलं तरी ती गाडी फायनलला बाद असणार. एका वेळेस खाली किती लॉट जाणार आहेत आणि खाली थांबायची जागा किती? खाली थांबायची जागा भरपूर आहे. कमीत कमी एक 10-15 लॉट खाली बसते, एवढी जागा आहे भरपूर. आणि एका वेळेस खाली किती लॉट जाणार आहे? बजर सिस्टीम असणार आहे? हो, बजर सिस्टीम असणार आहे. काय अडचण त्यात काय नाही. एका टायमाला 10 लॉट जाणार, खाली 15 लॉट थांबायचं इतकी जागा आहे, पण आपण 10-10 लॉट सोडणार. धन्यवाद. आणि फायनल उजेडात घेण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने असणार? फायनल ह्यो उजेडातच होणार. फायनल ह्यो अंधारात होतच नाही. 9-12चा फायनल हा उजेडात सूर्याच्या साक्षीनच फायनल मैदानाचा होतो. नमस्ते. काय सांगाल, एक खटाव तालुक्यातलं नामांकित मैदान आणि खटाव तालुक्याची ओळख असणार म्हणजे 9-12चं मैदान, आणि तुम्ही सुद्धा बैलगाडी क्षेत्रासाठी भरपूर कष्ट घेतलेत, काय सांगाल? खटाव गाव हे विविध क्षेत्रामध्ये नामांकित असे गाव आहे. क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रात या गावानं नावलौकिक कमावलेलं आहे. बैलगाडी शर्यतीत म्हणाल तर गेली 65 वर्षाचा इतिहास असणारं हे खटाव गाव आणि 9-12 हे ह्या गावचं वैशिष्ट्य आहे. कैलासवासी मनोहर पाटील यांनी चालू केलेलं हे बैलगाडी शर्यत जे 9-12नं ओळखलं जातं, ती परंपरा त्यानंतर कैलासवासी रामभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा आम्ही युवकांनी कायम चालू ठेवली. बंदीचा काळ सोडला तर गेली 65 वर्ष अव्याहतपणे ही बैलगाडी शर्यत 9-12ची चालू आहे. आणि ही 9-12ची शर्यत एक प्रतिष्ठेची आणि परंपरेची शर्यत म्हणून या पश्चिम महाराष्ट्रात ओळखली जाते. जेव्हा बैलगाडी शर्यतीचं प्रमाण कमी होतं तेव्हा खटावचा 9-12ला कोण फायनल घेणार ह्याची उत्सुकता वर्षभर असायची. आणि म्हणून हे मैदान अतिशय पारदर्शक, अतिशय व्यवस्थित, शिस्तीचं मैदान म्हणून ओळखलं जातं. बैलगाडी संघटना आहेत त्यांनी जे काही नियम अटी घातलेत आणि शासनाने काही ज्या नियम अटी आहेत त्याला अधीन राहून हे 9-12चं मैदान या ठिकाणी आम्ही पार पाडत असतो. आमच्या गावातील सर्व युवा मंडळी, काही वयस्कर मंडळी यामध्ये यांचा सहभाग असतो. यामध्ये अतिशय शिस्तीनं, अतिशय पारदर्शकपणे आणि कुठेही गालबोट न लागता हे मैदान पार पडत असतं. याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. म्हणून त्याच पद्धतीनं येणाऱ्या 9-12 तारखेला हे मैदान तीच परंपरा जोपासेल. कुठेही वशिलेबाजी, पासलिटी होणार नाही, कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता पिंपळेश्वर संघटना आणि ग्रामस्थ खटावचे घेतील. आणि म्हणून या ठिकाणी मी आवाहन करेन की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी शौकीनांनी, बैलगाडी मालकांनी, त्यांच्या ड्रायव्हरांनी या मैदानामध्ये सहभागी होऊन 9-12 अड्ड्याची जी परंपरा आहे त्याची शोभा अधिक वाढवावी असं आवाहन करतो. धन्यवाद.